ती गाथा फाल्गुन कृष्ण षष्टीच्या दिवशी इंद्रायणीच्या त्या डोहामध्ये बुडवली. त्यानंतर 13 दिवसांच्या कालावधीनंतर ती गाथा तरली. तो चैत्र शुद्ध तृतीयेचा दिवस म्हणजे गुढीपाडव्यानंतर 2 दिवसांनी तो येतो. तो यावर्षी 21 मार्च या दिवशी येतोय. तर वारकरी संप्रदायासाठी गाथा हा क्षीरसावंद्य मानला जावा, पूजला जावा असा तो ग्रंथ आहे. आणि त्याचं पुनरुत्थान झालं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचली, हा सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. पण ही गाथा आपल्या पूर्वी पोहोचण्यापूर्वी ती गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली गेली होती. नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. तदनंतरही पेशव्यांच्या काळामध्ये ती वाचण्यासाठी मागून घेण्यात आली आणि वाचण्यासाठी मागून घेण्यात आलेली ती गाथा पुन्हा नष्ट करण्यात आली. तरीही ती गाथा अजरामर आहे, अभंग आहे. त्यातील ते अभंग अभंगच आहेत. ती गाथा समाजाला, या जगताला, या राष्ट्राला, अगदी विश्वाला तारणारी मार्गदर्शिका आहे. शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा मार्ग दाखवणारी मार्गदर्शिका आहे. त्या गाथा पुनरुत्थान दिनाच्या निमित्तानं दररोज एक निवडक अशा गाथेतील अभंगांचं निरूपण मी आजपासून करणार आहे. आज पहिला दिवस आहे आणि या गाथा पुनरुत्थान दिनाच्या या पंधरवड्यातील हा पहिला अभंग मी आपल्यासमोर घेतोय. सेवितो हा रस वाटितो आनिका, घ्यारे होऊ नका रानभैरी. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहील बुद्धी त्याचे पायी. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहील बुद्धी त्याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून काय सांगतात? त्यांना जे काही अनुभवे आले अंगा, ते या जगलोका देत असे. तुकोबाराय या गाथेच्या माध्यमातून, या अभंगाच्या माध्यमातून सांगतात त्यांना जे काही अनुभव आलेले ते अनुभव आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय करतायत. आणि तुकोबारायांना काही चांगले वाईट अनुभव जे आले, त्यातील जे चांगले अनुभव आहेत ते पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तांपर्यंत, त्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून करतायत. पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय काय सांगतात? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. म्हणजे विटेवर ज्याची पावले समान आहेत त्याची दृष्टी कशी आहे? समचरण आहे. म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे कशा नजरेनं पाहतोय? समचरण दृष्टीने. म्हणजे एकदम सगळ्यांकडं सारख्याच नजरेनं पाहणारा, सगळ्या भक्तांकडं माझा तो पांडुरंग आहे. त्याच्याकडं येणारा प्रत्येक भक्त हा त्याच्यासाठी काय आहे? समान आहे. तिथं उच्च नीचता नाही, स्त्री पुरुष भेदभाव नाही, तिथं वर्णभेद नाही, तिथं अस्पृश्यता नाही. कुठं? ज्या पावलांची समानता त्या विटेवरती आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. तोच या जगामधला सगळ्यात दानशूर असा दाता आहे. कोण? माझा पांडुरंग आहे, असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतायत. पुढच्या चरणामध्ये ते सांगतायत, मनाचे संकल्प पावतील सिद्धी. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहील बुद्धी त्याचे पायी. तुमच्या मनामध्ये जर काही तुम्ही संकल्प केले असतील आणि तुम्ही जर त्याचे भक्त असाल तर ते सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथे एक. या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये जे काही आहे ते माझ्या पांडुरंग परमात्म्याकडं आहे.
असं कुठलंच काही असं नाही की ते पांडुरंग परमात्म्याकडं नाही. ते सगळंच आहे या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जे काय आहे ते पांडुरंग परमात्म्याच्या मालकीचं आहे. आणि तुमच्या मनामध्ये तुम्ही जो काही संकल्प कराल तो सिद्धीला नेण्याचं कार्य माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला सहकारी रूपानं 100% करेल, असं तुकोबरायांना इथे सांगायचं. पण तुमचं काय पाहिजे? मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहील बुद्धी त्याचे पायी. तुकोबराय या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतायत, तुमच्या मनाचे संकल्प सिद्धीला जातील, पण तुमची बुद्धी कुठं पाहिजे? त्याच्या पायावरती लीन झालेली असायला पाहिजे. पुढच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व काही पूर्ण मनोरथ. अशा एका अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायांना सांगायचं आहे की तुमच्या मनातील सगळेच्या सगळे संकल्प पूर्ण करण्याचं ज्याच्यामध्ये दातृत्व आहे तो म्हणजे माझा पंढरीचा पांडुरंग आहे. आणि तुमचे संकल्प कसे पाहिजेत? पण सत्य पाहिजे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला पांडुरंग भक्तीचा सोपा मार्ग सांगतायत. त्यांना जे अनुभव आलेत ते अगदी सोप्या मार्गातून आलेले आहेत आणि तुम्हा सगळ्यांसाठी तो सोपा मार्ग तुकोबरायांनी या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून सांगितला आहे. पुन्हा एकदा त्या अभंगाचे शेवटचे चरण मी घेतो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, अनुभव हा मार्ग हा सोपा सुखरूप. तुकाराम महाराजांनी हा भक्तीचा मार्ग, सोपा मार्ग, पांडुरंगाच्या भक्तीचा सोपा मार्ग आपल्याला या ठिकाणी सांगितला. थांबतो. रामकृष्ण हरी.